मित्रो नमस्कार. मी कवी लेखक प्रभाकर देवीदास दुर्गे छायासूत. मित्रो, सध्याचा हा अस्वस्थ वर्तमान आणि त्यातही कुणीतरी येतं आपल्या जीवनात आणि 7 वर्ष आपल्या भावनांशी खेळून जातं. त्याची ही कविता, एक शाब्दिक गुंफण. कवितेचं शीर्षक आहे द रिव्हेंज. आज जन्म उरात जपलेली ती खोटी आशा निघाली. आज जन्म उरात जपलेली ती खोटी आशा निघाली. जन्मभर मिरवलो मी जिला, ती साली एक वेश्या निघाली. हसत बोलून गेली विसरून जा, हसत बोलून गेली विसरून जा, जसं काही प्रेम हा खेळ होता. हसत बोलून गेली विसरून जा, जसं काही प्रेम हा खेळ होता. मी जीव लावून जपलेलं नातं तिच्यासाठी फक्त वेळ होता. जीवनाचे 7 वर्ष घालवले मी तिला मज मनासारखे घडवण्या. जीवनाचे 7 वर्ष घालवले मी तिला मज मनासारखे घडवण्या. आणि ती कुठलीच कसर सोडला नाही माझ्या स्वप्नांना पायदळी तोडवण्या. सखे, तू असा वार केलास बेसावध, जिथे मी स्वतःलाही स्थिरावू शकलो नाही. सखे, तू असा वार केलास बेसावध, जिथे मी स्वतःलाही स्थिरावू शकलो नाही. स्वतःच्या जखमांची मोजणी करताना तुला शाप देण्या मात्र मी चुकू शकलो नाही. जशी जाडलीस ना तू माझी हर एक रात्र, जशी जाडलीस ना तू माझी हर एक रात्र, तशी हर एक रात्र तुझी जळावी. तुझ्या सारखाच निघावा तुझा हर एक प्रियकर. न वेदना काय असते ते तुला कळावी. अन तू जग आजमावून यावीस माझ्याच वाट्याला. अन तू जग आजमावून यावीस माझ्याच वाट्याला. फाटलेलं काडीच घेऊन माझ्या दारात, तेव्हा मीही तुझ्या सारखंच फेटाळील तुला. तुझी जराही कीव न करता काढून तुझी वरात. ज्या वेदना मी हसत मुखाने साहिलो, त्या तुझ्यातही याव्या तशा पोखरून. ज्या वेदना मी हसत मुखाने साहिलो, त्या तुझ्यातही याव्या तशा पोखरून. उभा जन्म तुझा असा जळावा, की मरणानंतरही तू घ्यावी ना स्वतःला सावरून. सखे, टाचू कुठे कुठे मी रोजच या माझ्या फाटक्या काळजाला. सखे, टाचू कुठे कुठे मी रोजच या माझ्या फाटक्या काळजाला. काळजावर वार करून गेली सखे, या काळजाची आग लागू तुझ्या काळजाला. काळजावर वार करून गेली सखे, या काळजाची आग लागू तुझ्या काळजाला. धन्यवाद.